आज आपण फिजिक्सचा जो नवीन सिलेबस आहे, नवीन सिलेबसनुसार फिजिक्सचा 3rd चॅप्टर कायनेटिक थ्योरी ऑफ गॅस अँड रेडिएशन, कुठला कायनेटिक थ्योरी ऑफ गॅस रेडिएशन न्यू सिलेबसनुसार चॅप्टर नंबर 3rd, राईट. आता बघा फिजिक्स मध्ये तुम्हाला आता नवीन सिलेबसनुसार पहिला ऍक्च्युअली बेसिकली कॅन रिकॉर्ड्स म्हणून विचारलेले असतात, जे की तुम्ही 11वीला शिकलेलं असतं ते पुन्हा आपल्याला रिकॉर्ड्स करायचे असतात. कॅन रिकॉर्ड मध्ये पहिला क्वेश्चन काय आहे, व्हॉट आर द डिफरंट स्टेट ऑफ मॅटर्स, व्हॉट आर द डिफरंट स्टेट ऑफ मॅटर्स. आता मॅटर जर म्हणलं व्हॉट इज बाय मॅटर, मॅटर जर म्हणलं स्पेस ऑक्युपायर्स, स्पेस ऑक्युपायर्स, राईट. मॅटर म्हणजे काय तर व्हॉट आर द डिफरंट स्टेट ऑफ मॅटर्स. जर मॅटर म्हणलं तर स्पेस ऑक्युपायर्स येतं आणि याचे कुठले डिफरंट स्टेट असतील. फर्स्ट इज अ सॉलिड, लिक्विड and gases, right. काय म्हणते what are different state of matter, matter म्हणजे space occupies आणि त्याच्यामध्ये what are difference कुठले डिफरन्स असतील, मॅटर्स डिफरंट मॅटर असतील, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. काय सॉलिड, लिक्विड आणि गॅस हे काय झाले डिफरंट मॅटर झाले. नेक्स्ट क्वेश्चन कॅन यू रिकॉल्स मध्ये विचारलेला आहे, हाऊ डू यू डिफरन्स डिस्टिंग बिटवीन सॉलिड, लिक्विड and gases. How do you distinguish between solid, liquid and gases. आता एक लक्षात ठेवा, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस चा डिफरन्स काय, डिफरन्स याच्यामध्ये काय असतो सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस मध्ये. फॉर एक्झाम्पल इथं 3 बीकर्स देतो, राईट. सॉलिड, राईट. त्यानंतर लिक्विड आणि त्यानंतर गॅसेस. काय म्हणते तुम्ही की हाऊ डू यू डिफरन्स बिटवीन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. बघा आता पहिली फिगर बघा, स्केच नंबर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. 3 स्केच मध्ये डिफरन्स काय जाणवतोय की सॉलिड मध्ये जे काही इंटरमॉलिक्युल्स आहेत, याचे काही मॉलिक्युल्स आहेत, आता जे काय आहेत ते मॉलिक्युल्स आहेत. इंटरमॉलिक्युल्स कसे आहेत, स्ट्रॉंग आहेत. इंटरमॉलिक्युल कसे आहेत, स्ट्रॉंग. इंटरमॉलिक्युल इज स्ट्रॉंग. कशामध्ये आहे, सॉलिड मध्ये, बरोबर आहे. आता कशामध्ये, सॉलिड मध्ये इंटरमॉलिक्युल इज स्ट्रॉंग. सेम आता सेकंड स्केच मध्ये जर बघितलं आपण तर लिक्विड मध्ये काय असेल, लिक्विड मध्ये गोष्ट लक्षात ठेवा, लिक्विड याच्यापेक्षा वेगळी दिसते स्केच, बरोबर आहे. डिफरन्स आहे. इंटरमॉलिक्युल कसं आहे, थोडंसं स्पेस आहे, म्हणजे याच्यापेक्षा मिनिमम मध्ये असेल, मिनिमम इंटरमॉलिक्युल्स असतील, राईट. मिनिमम इंटरमॉलिक्युल्स मिनिमम, राईट. त्याच्यानंतर थर्ड मध्ये जो दिलाय, थर्ड मध्ये बघा काय, सेकंड पेक्षा लिक्विड पेक्षा इंटरमॉलिक्युल कसे आहेत, वीक आहे. म्हणजे गॅस मध्ये काय असते, इंटरमॉलिक्युल्स इज वीक. काय डिफरन्स असणार आहे तर फर्स्ट, सेकंड, हाऊ डू यू डिफरन्स बिटवीन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची, सॉलिड मध्ये इंटरमॉलिक्युल इज स्ट्रॉंग. काय म्हणतो मी की सॉलिड मध्ये इंटरमॉलिक्युल काय असते, स्ट्रॉंग असते, म्हणून इंटरमॉलिक्युल इज स्ट्रॉंग. त्यानंतर लिक्विड मध्ये काय असते, लिक्विड मध्ये काय असते, इंटरमॉलिक्युल इज मिनिमम. या दोन तिन्ही मध्ये डिफरन्स बघा स्केचचा. याच्यामध्ये इंटरमॉलिक्युल स्ट्रॉंग आहे, त्याच्यापेक्षा थोडं कमी मिनिमम मध्ये इंटरमॉलिक्युल्स आहे. आणि त्याच्यानंतर जो काही गॅस आहे त्यामध्ये इंटरमॉलिक्युल कसे असतात, इंटरमॉलिक्युल गॅस मध्ये काय असतात,
वीक असतात. काय असतात? वीक. तुम्हाला सीईटी वगैरे कशात विचारलं जाऊ शकतो. सॉलिड इंटरमॉलिक्युलर स्ट्रॉंग, लिक्विड इज मिनिमम आणि गॅस इंटरमॉलिक्युलर इज वीक. राईट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. व्हॉट इज ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. आता मला सांगा व्हॉट इज ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. राईट. आता झिरो टेम्परेचर म्हणजे काय असेल? त्याचे जे तापमान आहे 0 डिग्री सेल्सिअस असेल. राईट. 0 डिग्री सेल्सिअस असेल. राईट. काय असणार आहे? 0 डिग्री सेल्सिअस असेल किंवा मिनिमम टेम्परेचर असेल. मिनिमम टेम्परेचर काय असणार आहे याच्यामध्ये? व्हॉट इज ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. तर 0 डिग्री सेल्सिअस असेल किंवा मिनिमम टेम्परेचर असेल. राईट. त्याच्यानंतर तुमचा क्वेश्चन आहे व्हॉट इज इलास्टिक कोलिजन्स ऑफ पार्टिकल्स. व्हॉट इज इलास्टिक कोलिजन्स ऑफ पार्टिकल्स. कोलिजन म्हणजे काय? जे काही दोन पार्टिकल्स असतात. फॉर एक्झाम्पल कोलिजन मध्ये बघा. राईट. कोलिजन्स समजा पार्टिकल नंबर फर्स्ट पार्टिकल आणि अनदर पार्टिकल्स. राईट. टू पार्टिकल्स कोलिजन्स. काय झालं? काय म्हणतात? व्हॉट इज इलास्टिक कोलिजन ऑफ पार्टिकल्स. व्हॉट इज इलास्टिक कोलिजन ऑफ पार्टिकल्स मीन्स कोलिजन ऑफ पार्टिकल्स कसे असतात? दोन पार्टिकल कोलिजन मध्ये असतील. अशा कंडिशन मध्ये असतात तर आपण कोलिजन्स ऑफ पार्टिकल्स म्हणतो. त्याच्यानंतर बघा व्हॉट इज डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. काय म्हणते? व्हॉट इज डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. पार्शियल म्हणजे वैयक्तिक. बघा फॉर एक्झाम्पल आता या. राईट. आता एक लक्षात ठेवा याचं प्रेशर फक्त एक मॉलिक्यूल जर घेतला आपण याच्यात एक पार्ट जर घेतला तर याचा वैयक्तिक प्रेशर असेल. बरोबर आहे. याचा पार्ट प्रेशर वेगळं असेल, याचा वेगळा असेल आणि या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून हे प्रेशर इक्वल टू येत असेल. काय म्हणायला लागलो? बघा याच्यामध्ये जे काही पार्शियल प्रेशर असतील ते सगळ्याचे पार्शियल प्रेशर आहेत. जर याचे सगळ्याचं कॉम्बिनेशन करून इक्वल टू वरून जे एनफ प्रेशर असेल ते इक्वल टू असायला पाहिजे. त्यालाच आपण काय म्हणतो? डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर म्हणतो. बघा कॅन इक्वल मध्ये पहिला क्वेश्चन काय? व्हॉट आर द डिफरंट स्टेट ऑफ मॅटर. मॅटर मीन्स स्पेस ऑक्युपाइज. आणि त्यामध्ये कुठले टाइप्स असतील? सॉलिड, लिक्विड आणि गॅस. त्याच्यानंतर काय म्हणतात आपल्याला हाऊ डू यू डिस्टिंग्विश बिटवीन सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. सॉलिड, लिक्विड अँड गॅस. आता याच्यामध्ये जे काही डिफरन्स असणार आहे त्यामध्ये काय असणार आहे? सरळ लक्षात ठेवायचं. सॉलिड मध्ये इंटरमॉलिक्युल कसे असतात? स्ट्रॉंग असतात. सॉलिड मध्ये इंटरमॉलिक्युल इज स्ट्रॉंग, लिक्विड मध्ये इंटरमॉलिक्युल इज मिनिमम आणि गॅस मध्ये काय असणार आहे? इंटरमॉलिक्युल इज वीक. गॅस मध्ये काय असेल? इंटरमॉलिक्युलर वीक. त्यानंतर व्हॉट इज ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. काय म्हणते? व्हॉट इज ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. मग झिरो टेम्परेचर म्हणजे दुसरं सर 0 डिग्री सेल्सिअस अदरवाइज मिनिमम टेम्परेचर. त्याच्यानंतर थर्ड दिलाय व्हॉट इज अ कोलिजन. व्हॉट इज द इलास्टिक्स ऑफ कोलिजन्स ऑफ पार्टिकल्स. इथे बघा दोन पार्टिकल दिले. हे दोन्ही पार्टिकल कसे एकमेकांना कोलिजन्स आहेत. राईट. त्याच्यानंतर व्हॉट इज द डाल्टन्स लॉ ऑफ पार्टिकल प्रेशर. व्हॉट इज द डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. आता याच्यामध्ये जे काही वैयक्तिक प्रेशर असेल ते इक्वल टू हे जर प्रेशर असेल तर त्याला आपण डाल्टन्स लॉ ऑफ प्रेशर असं बोलतो. राईट. त्यानंतर जेव्हा आपण या टॉपिक मधला फर्स्ट पॉइंट आहे तो मॅटर. फर्स्ट पॉइंट काय असेल? मॅटर. राईट. मॅटर मध्ये काय म्हणतात? मॅटर मीन्स व्हॉट इज मॅटर मीन्स स्पेस ऑक्युपाइज. राईट. मॅटरचे किती टाइप्स असतील मग? मॅटर राईट. सॉलिड, त्यानंतर लिक्विड
स्पेस ऑक्युपाईज आणि मॅटर काय असणार आहे सॉलिड लिक्विड आणि गॅस आता आपण त्या तीन स्केचेस बघितल्या होत्या त्यामध्ये सॉलिड मध्ये काय असणार आहे इंटर मॉलिक्यूल काय असेल स्ट्रॉंग इंटर मॉलिक्यूल इज स्ट्रॉंग लिक्विड मध्ये काय असेल मिनिमम इंटर मॉलिक्यूल इज मिनिमम आणि गॅस इंटर मॉलिक्यूल काय असते वीक असते इंटर मॉलिक्यूल वीक राइट इंटर मॉलिक्यूल इज वीक हे झालं तुमचा मॅटर मॅटर म्हणजे काय स्पेस ऑक्युपाईज मॅटर सॉलिड लिक्विड आणि गॅसेस सॉलिड इंटर मॉलिक्यूल इज स्ट्रॉंग लिक्विड इंटर मॉलिक्यूल मिनिमम आणि गॅस इंटर मॉलिक्यूल इज वीक ओके आता नेक्स्ट पॉइंट आहे नेक्स्ट पॉइंट गॅस लॉ गॅस लॉ काय असेल गॅस लॉ आपण 11 ला काही याच्यात लॉ बघितले राइट फर्स्ट लॉ आहे बॉयल्स लॉ बॉयल्स लॉ volume is inversely proportional to pressure at a constant temperature नंतर चार्ल्स लॉ volume is directly proportional temperature at constant pressure त्यानंतर Avogadro's law volume is directly proportional to n is number of molecules त्यानंतर चौथा आहे गेज Lucicol's pressure is directly proportional to temperature at a constant values right आता एक लक्षात ठेवा बघा गॅस लॉ मध्ये पहिल्याला काय असेल बॉयल्स लॉ मध्ये व्हॉल्यूम V म्हणजे काय V means व्हॉल्यूम ओके T means pressure T means temperature आणि M means number of molecules आता बघा बॉयल्स लॉ मध्ये व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर काय ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर कधी जर समजा याच्यामध्ये काय होतं बघा बॉयल्स लॉ मध्ये जर व्हॉल्यूम इन्क्रीज झालं तर प्रेशर डिक्रीज होतं व्हॉल्यूम इन्क्रीज झालं तर प्रेशर डिक्रीज होतं प्रेशर इन्क्रीज झालं तर व्हॉल्यूम डिक्रीज होतं पण ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर याच्यामध्ये काय होतं व्हॉल्यूम इन्क्रीज pressure decrease at a constant T at a constant temperature एखाद्या काय होतं pressure increase volume decrease at constant temperature आणि सेकंड मध्ये काय म्हणतात चार्ल्स लॉ मध्ये व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर at a constant काय असतं T P व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल T at a constant P म्हणजे व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर असेल तर at a constant काय असेल प्रेशर असेल नेक्स्ट
value means directly proportional to n. Value means directly proportional to n. n म्हणजे काय? Number of molecules. n means number of molecules. त्यानंतर गॅस लिक्विड्स ला याच्यामध्ये काय म्हणते? प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. जर असं असेल तर काय होईल? ॲट अ कॉन्स्टंट v का असणार याच्यामध्ये मग व्हॅल्यू मीन हे काय असेल? कॉन्स्टंट असेल. कधी जर समजा प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असेल त्याच्यामध्ये काय कॉन्स्टंट असणार आहे? व्हॅल्यू मीन कॉन्स्टंट असेल. बरोबर आहे. आता बघा याच्यावरून या चारी लॉज आपल्याला असं लिहिता येते. या चारी लॉज आपल्याला असं लिहिता येईल. v directly proportional, value is directly proportional, value is directly proportional to NTP. राइट. आता हे कशामध्ये आहे? सॉरी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल मध्ये आहे. राइट. n म्हणजे काय? नंबर ऑफ मॉलिक्युल्स. n means number of molecules. बघा याच्यावर आपल्याला जो काही तुमच्या टॅन युनिकॉर्न्स मध्ये आयडियल इक्वेशन होतं ते आयडियल इक्वेशन तयार होतं. कशावर होतं? गॅस लॉ. कुठले? बॉयल्स लॉ. आपण आकडे शिकलेला बॉयल्स लॉ. व्हॅल्यू मीन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॅल्यू मीन्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर पहिला. आणि दुसरा काय म्हणते? चार्लीज लॉ. व्हॅल्यू मीन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. त्याच्यानंतर तुम्हाला ऑर्बिटल्स लॉ दिला. व्हॅल्यू मीन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n मीन्स नंबर ऑफ मोलिक्युल्स. n मीन्स नंबर ऑफ मोलिक्युल्स. आणि त्यानंतर गेज ड्यूस्टिल लॉ दिला. p इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यू. त्याच्यावर या इक्वेशन मध्ये मला काय लिहिता आहे? व्हॅल्यू तर कॉन्स्टंट आहे. हे व्हॅल्यू आहे. व्हॅल्यू मीन्स n. हे व्हॅल्यू n t बरोबर आहे. आणि p व्हॅल्यू मीन्स डायरेक्टली प्रोपोर्शनल इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आणि t टेम्परेचर प्रेशर. आता याच्यामध्ये काय होईल? हे इकडे मला मल्टिप्लाय करून घेऊन जायचं म्हणजे काय होईल? PV डायरेक्टली प्रोपोर्शनल टू NT. PV इज डायरेक्टली प्रोपोर्शनल NT. काय करायचं नेमकं? हे इकडे मल्टिप्लाय करून घ्यायचं म्हणजे गुणाकारात घ्यायचं म्हणजे P * V झालं. डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं म्हणजे त्याच्यामध्ये कॉन्स्टंट असेल म्हणून काय झालं? PV इक्वल टू कॉन्स्टंट into NT into NT. राइट. आता याच्या ठिकाणी काय करायचं? कॉन्स्टंटच्या ठिकाणी R because R means universal gas constants. PV equal to N कॉन्स्टंटच्या ठिकाणी R T. PVNRT. R means R equal to universal gas constant. Universal gas constant. काय म्हणतात? R म्हणजे काय असेल? युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. हे जे आहे इक्वेशन याला ह्याच इक्वेशनला आपण काय म्हणतो? आयडियल गॅस इक्वेशन्स. आयडियल गॅस इक्वेशन. हे म्हणजे काय तुमचं आयडियल गॅस इक्वेशन आहे. बघा पुन्हा सांगतो आयडियल गॅस इक्वेशन आहे. हे कशावरून आयडियल गॅस इक्वेशन बनलं? की जे का तुमचे गॅस लॉ आहे. किती लॉ आहेत गॅस लॉ? 4 गॅस लॉ. फर्स्ट इज द बॉयल्स लॉ. Value means inversely proportional to pressure at constant temperature, right? And Charles law, value means directly proportional to temperature at a constant P pressure. त्यानंतर Arrhenius law, value means directly proportional to n means number of molecules, P means value, T means pressure, T means temperature. त्यानंतर last law होता तो गेज law P is directly proportional to temperature. Pressure is directly proportional to temperature at constant V. V means value. आता याच्यामध्ये काय सांगितलं? बॉयल्स लॉ व्हॅल्यू इन्क्रीज डिक्रीज होतं. व्हॅल्यू इन्क्रीज झालं तर प्रेशर डिक्रीज होईल.
and T. आता डायलेक्ट्रिक प्रोपोर्शनल म्हणजे याच्या ठिकाणी काय असतं इथे हे कॉन्स्टंट असतात बरोबर म्हणजे कॉन्स्टंट PV constant into and T and T केलं त्यानंतर PV NRT बरोबर R काय आहे R म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट R म्हणजे काय असणार आहे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट म्हणून PV NRT हे आहे तेच मला याला गॅस इक्वेशनला काय म्हणतात आयडियल गॅस इक्वेशन असं म्हणतात ओके आज आपण चॅप्टरला थोडी सुरुवात केली नेक्स्ट लेक्चर